दंडवत प्रणाम मंडळी। आज आपण आलेलो आहोत पंचवटी येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे स्थान वंदन करण्यासाठी। दोन स्थाने आहेत तिथे। इथूनच घेऊन जाऊ की तिकडे जाय। मंदिराच्या पाठीमागे इथे पण एक आपलं स्थान आहे। चौथं स्थान हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे आपण वंदन करण्यासाठी आलेलो आहोत। आमच्या सोबत आलेले सर्व सद्भक्त इथे थोडी गर्दी आहे। आपण स्थान वंदन करूया। पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयच्छति भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। लीळांचे चिंतन करीता आठवाहो देवबाई सांचा। आठवाहो देवबाई सांचा। मी राम फाजगे माझ्या सर्व अच्युत गोत्रीय परिवारास सादर दंडवत प्रणाम। मंडळी, आज आपण श्री क्षेत्र नाशिक पंचवटी येथील स्थानाची लीळा श्रवण करणार आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पूर्वार्धातील परिभ्रमणात पंचवटी नाशिक येथे आले होते। पंचवटीला रामनाथाच्या देवळात 5 ते 6 दिवस सर्वज्ञांचे वास्तव्य होते। रामनाथाच्या देवळाशेजारी 2 पर्णकुट्या होत्या। एका पर्णकुटिकेचा दरवाजा उत्तरेला होता व दुसऱ्या पर्णकुटिकेचा दरवाजा पूर्व दिशेला होता। त्या पर्णकुटिकेमध्ये सर्वज्ञांचे वास्तव्य होते। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पंचवटीतील सर्व जे इतर स्थाने आहेत त्या सर्व इतर जागांवर जाऊन तेथील स्थानांना स्वामींनी आपला संबंध दिलेला आहे। तिथे जाऊन तेथे थांबणे, उभे राहणे, त्या स्थानावर बसणे असे करत सर्व येथील स्थानांना सर्वज्ञांनी आपला संबंध दिलेला आहे। पंचवटी म्हणजे एकवीरा, विनायक, केशव, महादेव, आदित्य या 5 देवांचं मिळून 5 वट झालेली आहेत व येथे 5 वट म्हणजे अस्वस्थ, आमलक, वट, विल्ब, अशोक अशी 5 झाडे म्हणजे वृक्ष होती। त्यावरून या स्थानाला पंचवटी असे नाव पडलेले आहे, अशी येथे आख्यायिका आहे। एके दिवशी दायंबाने सर्वज्ञांना विचारले की जीजी, आमच्या सर्वज्ञाहून कोणी सुंदर आहे का? तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, त्रेतायुगात
सीता सुंदर होती. द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती सुंदर होते आणि कलियुगात आम्ही सुंदर आहोत. पुढे मग सीतेची कहाणी सांगितली. बाई सर्व देवतेची थोडी थोडी सुंदरता काढून सीतेची रचना केलेली होती. अशी ही सीता जनकाची मुलगी 16 वर्षाची असताना कलियुगातील सजवलेल्या हत्ती तिच्या कानात सामावेल अशी त्या सीतेची उंची होती. सीता स्त्रियांमध्ये सुंदर आहे, पुरुषांमध्ये आम्ही सुंदर आहोत असे सौंदर्य स्वामींनी भक्तजनांना पंचवटी या स्थानावर सांगितलेले आहे. पंचवटीला जेव्हा रामाला वनवास भोगावा लागला तेव्हा भगवान राम व लक्ष्मण सीतेसहित या पंचवटीमध्येच राहिले होते. याच ठिकाणी सीतेचे हरण झालेले होते. याच ठिकाणी शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापलेले होते. म्हणूनच नासिका काटलेले होते. म्हणून त्यावरून या शहरास नाशिक हे नाव पडले. या पर्णकुटिकीत सर्वज्ञांनी उदास्य स्वीकारले आणि स्वामी आपल्या भक्तजनांना म्हणतात, तुम्ही सर्वजण येथून निघून जा, आम्ही येथे एकटे राहू. तेव्हा भक्तजन त्यांना सोडून जात नव्हते. तेव्हा स्वामी म्हणतात, तुम्ही जर जात नसाल तर आम्हीच येथून जातो. आणि मग तेथून स्वामी उठतात व दुसरीकडे जातात. तेथून परत मग गंगा नदीच्या अथांग पाण्यात उतरू लागले. तेव्हा त्यांच्या पाठोपाठ बाईसा सुद्धा पाण्यात उतरल्या. बाईसांनी सर्वज्ञांचा उपरण्याचा पदर धरला. मग बाईसांचा पालव एका भक्ताने धरला, त्या भक्ताच्या अंगरखा दुसऱ्याने धरला. अशा प्रकारे सर्व भक्तजनही पाण्यात उतरले. स्वामी पाण्यात उतरत जात होते. गंगेचे पाणी बाईसांच्या गळ्याला लागले. तेव्हा बाई घाबरल्या आणि बाईसा ओरडल्या, बाबा बुडाले, बाबा बुडाले. तेव्हा सर्वज्ञांनी मागे फिरून पाहिले आणि म्हणतात, बाईसामुळे आम्हाला कुठेही जाता येत नाही. तेव्हा सर्वज्ञ परत फिरले आणि बाहेर आले. सर्वज्ञांनी उदासीनता स्वीकारलेली होती. तेव्हा सर्व भक्तजन शांत बसून होते. मग बाहेर आल्यानंतर सर्वज्ञांनी थोडा वेळ पर्णकुटिकेमध्ये विश्रांती केली. तेव्हा बाईसांनी भोजनासाठी विनंती केली. तेव्हा स्वामी म्हणतात, तुम्ही दररोज जे करता ते करा. मग बाईसांनी पर्णकुटीत उपहार केला. तेव्हा सर्वज्ञांची उदासीनता थोडीशी दूर झाली. मग ताका भाताचे भोजन झाले आणि तेथेच सर्वज्ञांचा मुक्काम झाला. 5 दिवसांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पंचवटीवरून त्र्यंबकेश्वरला गेले. त्र्यंबकेश्वरवरून परत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पंचवटीला आले. पंचवटीला आल्यानंतर परत स्वामींचा रामनाथाच्या देवळात पूर्व दिशेला दरवाजा असलेल्या पर्णकुटिकेमध्ये पुन्हा 5 दिवसांचे वास्तव्य पर्णकुटी येथे झालेले आहे. जेव्हा त्र्यंबकेश्वरवरून परत स्वामी पंचवटीला आले तेव्हा बाईसांनी सर्वज्ञांचे चरण धुतले, पूजा केली, भोजन झाले, गुळळा झाला, विडा झाला. स्वामींचे येथे परत 5 दिवसांचे वास्तव्य झाले. एके दिवशी पुन्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी उदासीनता स्वीकारली आणि आपल्या सर्व भक्तजनांना त्यांच्या जवळून जाण्यास सांगितले. पण कोणीही भक्तजन तेथून उठत नव्हता, तेथून जाण्यास तयार नव्हता. तेव्हा स्वामी चांगदेव भटांना म्हणतात, भटिका, तुम्ही तरी आमचे ऐका आणि येथून जा. तेव्हा चांगदेव भट तेथून निघून जातात. मग दुसऱ्या दिवशी बाईसा
तेथील भक्तजनांना म्हणतात, तुम्ही कोणीच गेले नाही तर मग बिचारा एकट्या चांगूनेच काय केले? तर ढकले, जा बरं, तुम्ही चांगूला बोलावून घेऊन या. तेव्हा स्वामी म्हणतात, हे घोंगडे घ्या आणि तुम्ही जेथे मुक्काम कराल त्या ठिकाणी घोंगडे आडवे बांधा. तेव्हा बाईसा म्हणतात की चांगू तर कालच गेला आणि तुम्ही आज ह्याला पाठवताय, तर काय होईल? तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, हा जर गेला तर काही वाया जाणार आहे का? तेव्हा मग ढकले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेले घोंगडे घेऊन जातात. बिचारे बटिके डोंगरात आम्हाला शोधत आहेत, दऱ्या ओलांडीत उपाशी तापाशी येत आहेत. ज्याप्रमाणे झाडाची सुकलेली पाने गळून पडतात व जोराचा वारा आल्यावर ती हवेबरोबर जोरात उडतात, त्याचप्रमाणे आतुरतेने भक्तिजन आम्हाला शोधत आहेत. आमचे दर्शन घ्यावे आणि मगच गावाला जावे असा त्यांनी निश्चय केलेला आहे. तेव्हा मग ढकले सर्वज्ञांना दंडवत करून निघतात व चांदोरीला जाऊन चांदोरीला मुक्काम करतात. मुक्काम करताना स्वामींनी दिलेले घोंगडे तेथे बांधतात व विश्रांतीला थांबतात. इकडे बळेग्रामवरून नाथोबा आणि उपाध्ये सर्वज्ञांच्या दर्शनाला निघालेले असतात. स्वामींचे सिन्नरला वास्तव्य असेल म्हणून ते सिन्नरला भिल मठात जातात. तेथे जाऊन सर्वज्ञाविषयी चौकशी करतात. पण तेथे एक संन्यासी राहत होता. त्या संन्यासाने त्या दोघी भक्तजनांना कशाला पाहिजेत तुमचे सर्वज्ञ असे विचारले. जर तुम्हाला ब्रह्मविद्याच शिकायची असेल तर आम्हाला विचारा, आम्ही सांगू असे त्या संन्यासाने नाथोबाला आणि उपाध्यांना सांगितले. तेव्हा नाथोबा व उपाध्य आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कुठे राज्य करत आहेत, कुठे भेटतील असे विचारले. तेव्हा तो संन्यासी त्यांना तो सांगत नव्हता. परत संन्यासी म्हणतो, जर तुम्ही आम्हाला दंडवत केले तर आम्ही तुमचे सर्वज्ञ कुठे आहेत असे सांगू. तेव्हा नाथोबा व उपाध्य त्या संन्यासाला दंडवत करत नव्हते. ते म्हणत होते, अगोदर आम्हाला आमचे सर्वज्ञ कुठे आहेत ते सांगा, त्यानंतर मग आम्ही तुम्हाला दंडवत करू. पण तो संन्यासी त्यांना स्वामींचा पत्ता काही सांगत नव्हता. तेव्हा नाथोबा आणि उपाध्यांनी आपसात चर्चा करून त्या संन्यासाला दंडवत केला. तेव्हा त्या संन्यासाने सर्वज्ञ सप्तशृंगी गडाकडे गेलेले आहेत असे खोटे सांगितले. तेव्हा नाथोबा व उपाध्य सप्तशृंगीकडे निघाले. मनात विचार करत होते, प्रथमतः आपण चांदोरीला जाऊ. तेथे आपण घातलेले चांगले कपडे काढून ठेवू व फाटलेले कपडे घालून मग आपण सप्तशृंगी गडाकडे जाऊ. सर्व डोंगर, झाडी, झुडपे, दऱ्या खोऱ्या, डोंगर हिंडून सर्वज्ञांना शोधून काढू. जोपर्यंत सर्वज्ञांचे दर्शन होत नाही तोपर्यंत अन्नाचा एकही कण तोंडात घालायचा नाही असा त्यांनी मनाचा निश्चय केला होता. नाथोबा उपाध्य चांदोरीला आले. चांदोरीला वेशीजवळ आल्यावर त्यांना सर्वज्ञांचे घोंगडे दिसले. घोंगडे पाहून त्यांना आनंद झाला. सर्वज्ञ ह्या भागात आलेत की काय म्हणून दोघेही झपाझप पाऊल टाकत घोंगड्याच्या दिशेने गेले. जवळ येताच ढकले हसत हसत आले व चला चला सर्वज्ञांनी तुम्हाला घ्यायला समोर पाठवले आहे. मग उपाध्ये, नाथोबा आणि ढकले तिघे मिळून पंचवटीला येतात. नाथोबाची उपाध्यांची सर्वज्ञांची भेट झाली. दंडवते घातले, श्री चरणास लागले. नाथोबांनी व उपाध्यांनी सिन्नरला भिलमठामध्ये घडलेला सर्व वृत्तांत स्वामींना सांगितला. तेव्हा स्वामी म्हणतात, अशी ब्रह्मविद्या
बिचारी सुपात भरून संन्यासी फुकटात विकायला लागले आहेत. चांगदेव भट जेव्हा सर्वज्ञांनी उदासीनता स्वीकारलेली होती तेव्हा ते निघून गेले होते. चांगदेव भटांचे भाऊ म्हणजेच नाथोबा गावावरून सर्वज्ञांच्या भेटीला उपाध्ये व नाथोबा आले होते. सकाळचा पूजाअर्चन झाल्यानंतर सर्वज्ञ फिरण्यासाठी सोबतच सर्व भक्तजनांना घेऊन पिंपळेश्वराच्या दक्षिण गुंफेच्या पूर्वेला रामनाथाच्या पश्चिमेस आंब्याच्या झाडाखाली बसले होते. तेव्हा तेथे नाथोबा पण येऊन सर्वज्ञांजवळ बसले होते. तितक्यात तेथे पाणी भरण्यासाठी एक बाई आली. त्या बाईंनी चांगूंना काल भिक्षेला गेलेले पाहिले होते. तेव्हा ती विहिरीवर आली तेव्हा तिला नाथोबाला पाहून आश्चर्य वाटले आणि ती म्हणाली, "अगं बाई, काल यांच्या डोक्यावर केस नव्हते आणि एका रात्रीतच एवढे केस वाढले." तेव्हा स्वामी त्या बाईंना सांगतात की बाई, हे दोघे जुळे भाऊ आहेत. दोघे पण सारखेच दिसतात. जे काल गावाला गेले तो यांचा भाऊ होता आणि आज दर्शनाला आले हे दुसरे आहेत. तेव्हा त्या बाईचा गैरसमज दूर झाला. 5 दिवसांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी येथून आडगावला गेले. तर मंडळी, अशी होती पंचवटी या स्थानाची सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची लीळा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. सोबतच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये, अच्युत गोत्रीय परिवारामध्ये पाठवायला विसरू नका. जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून मी पुढचा कधीही व्हिडिओ अपलोड केला त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल. परत आपण भेटू अशाच नवीन उपक्रमात, नवीन स्थानवंदनासह नवीन व्हिडिओत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना राम फासगेचा सादर दंडवत प्रणाम.